करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी पुरवलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे कसा वाईट लोकांशी आपण कसं वागतो, जर त्यांच्याशी कसं वागलो तर काय परिणाम होतील. बघा, वाईट लोक नेहमी आपल्यातील वाईट गुण शोधण्याच्या प्रयत्नात असतात. पहावे आपणासी आपण. त्यांच्याबरोबर कितीही जरी आपण चांगले वागलो ना, तरी ते आपले वाईट अवगुण, वाईट गुण नक्कीच शोधण्याचा प्रयत्न करत असतील. आपल्या अंतःकरणात बघा, ज्या आपल्या सवयी आहेत, जे आपले चांगले विचार आहेत, काय चांगले गुण आहेत, ते आपण शोधलं पाहिजे. म्हणून यांच्याकडे कधीही लक्ष न दिलेलंच बरं. बघा, एखाद्याला वाईट सवय असते, परंतु ती सवय आपल्याला लागू होता कामा नये. बरोबर की नाही? आपल्या मुखातून, आपल्या तोंडातून वाईट शब्द येतच असतात. ती एक प्रकारची सवय होऊन जाते. परंतु त्या सवयीला, त्या शब्दाला कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे. कारण ते बोलता बोलता संवाद नाही तर नक्कीच वादामध्ये रूपांतर होईल की नाही. म्हणून हे जे लोक कुठली विषय वासना, अंतरीचे तरंगणाना. बघा, प्रत्यक्षपणे 8 विषय विकार दिलेले आहेत. या शरीराला, या देहाला संपूर्णपणे काय करत असतात ते. बघा, ज्याप्रमाणे आपल्यामध्ये लोभ येतो, मत्सर उभा राहतो, संशय उभा राहतो, चिंता उभी राहते. कशामुळे? वाईट सवयीमुळे. अवगुण आणि गुण यातला फरक आपण ओळखला गेला पाहिजे. नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की जेवढं तुम्ही या लोकांना कमी भाव द्याल किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष कराल, तेवढाच आपल्याला फायदा होईल. आपण एखाद्या समोरची व्यक्ती आपल्याला काहीतरी म्हणते, आपल्याला समोरची व्यक्ती पाहून, बघा, समोरची व्यक्ती आपल्या शब्दावर विश्वास ठेवत असते, समोरची व्यक्ती आपल्याशी गोड बोलत असते, परंतु ज्याप्रमाणे आपला विश्वासघात होतो, त्यावेळी आपल्याला कळतं की ही जी समोरची व्यक्ती आहे ती आपल्याशी खोटं बोललेली आहे. समर्थ म्हणाले, बरे सत्य बोला यथातथ्य चाला, बहु मानिती लोक तेनेही तुम्हाला. आपण एकमेकांशी बोलत असताना खरं बोलतो का? किती खोटं बोलण्याचा प्रयत्न करतो. परंतु ज्यावेळी आपण खोटं बोलत असतो, त्यावेळी आपल्यालाच माहिती असतं की प्रत्यक्षामध्ये आपण खोटं बोलत आहोत. सत्याचा विजय नक्कीच होतो हे आपल्याला माहीत असलं तरी आपण खोटं बोलल्याशिवाय राहत नाही. घरामध्ये आई वडील आहेत. बघा, सवय कोणापासून होते? आपल्यापासूनच सुरुवात होते. आपणच आपल्या मुलांना, आपणच आपल्या, बघा, प्रत्यक्ष मुलींना संस्कार कसे देत असतो. मग काय वाईट गुण आणि काय चांगले गुण यातला फरक जर त्यांना समजला गेला नाही तर जमाना भी शून्य. घरामध्ये आपण असतोच. आपल्याला कोणाचा तरी फोन आला की आपल्या मुलांना किंवा आपल्या मुलींना देतो आणि त्यांना सांगतो, आपणच स्वतःहून सांगतो, घरामध्ये पप्पा नाही म्हणून सांग, बाहेर कुठेतरी गेलेत. मग ते लहान मुलगा किंवा लहान मुलगी प्रत्यक्षपणे आलेल्या, बघा, मोबाईल फोनवर सांगत असते. चुकीची वळणं आपणच देत असतो. कारण आपले जे अवगुण आहेत ते लपवण्यासाठी.
कारण त्या व्यक्तीच्या समोर आपल्याला का जाता येत नाहीये? कारण प्रत्यक्षपणे आपण खोटं बोललेलो आहोत. जर आपण बघा प्रत्यक्षपणे आपण सत्याचं वचन आपण खरोखर जर बोललो असतो तर फेस टू फेस, चेहऱ्याला चेहरा, आणि ज्याप्रमाणे आपण एकमेकांशी संवाद साधला असता. परंतु आपण आपला चेहरा का लपवतो? कारण काहीतरी वाईट अवगुण केल्याशिवाय आपण आपला चेहरा लपवू शकत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, चांगले गुण काय आहेत, चांगले विचार काय आहेत, हे आपल्या मनामध्ये बघा प्रत्यक्षपणे पिंडामध्ये पेरलं गेलं पाहिजे. पिंडामध्ये पेरणी सत्वगुणाची उत्तमाची केली तर सत्वगुण उत्तमाची प्राप्त होणारच आहेत ना. गुण काय तर सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. गुणांमध्ये भाव दाखवलं असं म्हणतात. एकच उत्तमाचा आहे तो म्हणजे सत्वगुण. प्रत्यक्ष पाहायला गेलो तर तमोगुण बघा, तमोगुण जर आपल्या पिंडामध्ये जर उभा राहिला ना तर आपला सोन्यासारखा संसार हा सुद्धा उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. कुटुंब उद्ध्वस्त होतात. कारण का? तमोगुण, तामसी वृत्ती. चेहरा पाहावा तर लालबुंद, प्रत्यक्षपणे मत्सर, राग, क्रोध उभा राहिलेला. काही बोललं तरी चटकन राग येणार. म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्यक्षपणे आपल्या बघा ज्यावेळी आपण नियंत्रण करतो, कंट्रोल करतो, त्यावेळी सुद्धा आपल्यावर कंट्रोल असणं गरजेचं आहे. मनावर ताबा असला पाहिजे. परंतु मन हा इंद्रियाचा राजा आहे. मनावर ताबा ठेवण्यासाठी जा सद्गुरूशी शरण. 205 श्री मनाचे श्लोक दिलेले आहेत. कोणासाठी दिले? तो मनासाठी दिलेत ना. कारण मन जर उत्तमाचं असेल तर हे वाईट गुण, चांगले विचार बघा आपल्याकडे येतीलच, आणि वाईट जे अवगुण आहेत ते नक्कीच बाहेर जातील की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, ही सुरुवात ही आपल्यापासून व्हायला हवी. कसं वागलं पाहिजे, आणि ज्या चांगले विचार, चांगले गुण आपला मुलगा असेल किंवा आपली मुलगी असेल, शाळेमध्ये बघा एखाद्याची पेन्सिल आणते, एखाद्याचा खोडरबर आणतो, एखाद्याची कंपास आणतात, पडलेली वस्तू काही घेऊन येतात. आपल्याला चांगलं वाटतं, कोणाची तरी आणली आहे, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. दुसऱ्या दिवशी वही पुस्तक आणण्याचा प्रयत्न करत असतो, तरी आपण सुद्धा दुर्लक्ष करत असतो. परंतु तिसऱ्या दिवशी ज्यावेळी पैसे चोरण्याचा प्रयत्न करत असतात बघा, तेव्हा त्यांचे पालक आपल्या घरामध्ये येतात कंप्लेंट घेऊन. बरोबर आहे की नाही? मग ज्यावेळी प्रत्यक्षपणे पेन्सिल खोडरबर जेव्हा आणलं होतं तेव्हा आपला देह काहीच बोलला नाहीये. तेव्हा जर रोखलं असतं तर ही वेळ आली नसती ना. पडलेली वस्तू घेऊ नये. बरोबर की नाही? ही आपल्याला शिकवण प्राप्त झालेली आहे. परंतु आपल्याला बघा प्रत्यक्षपणे नळी कुंकली सोनारे इकडून तिकडून गेले बाय. मग याच वाईट गुणांमुळे बघा अवगुण, याच वाईट अवगुणांमुळे ज्या मनामध्ये जे चांगले विचार येत असतात त्यांना सुद्धा रोखलं जातं. सत्य संकल्पना काय आहे? आपल्या पिंडामध्ये नामस्मरण असणं खूप गरजेचं आहे. जिथे आपला देह चूक करत आहे
बघा, एखादं वाईट कर्म करत आहे, तिथेच जर आपलं नामस्मरण जर उत्तमाचं असेल तर ते कर्म, ते जे वाईट कर्म आहे, ते वाईट कर्मांपासून आपला देह सुरक्षित राहील. बघा, प्रत्यक्षपणे आपली जी मागणी असते त्याप्रमाणे पुरवठा नक्कीच प्राप्त होतो ना. का म्हणून आपल्यामध्ये वाईट गुण असले पाहिजे होतो, बरोबर की नाही. आपण आपल्या शाळेमध्ये बघा, प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे अभ्यास करायचो त्याप्रमाणे आपल्याला मिळायचे की नाही, मिळायचे. पण त्याचबरोबर आपली वर्तवणूक काय ते सुद्धा लिहून द्यायचे ना. चांगला होता, चांगली होती, बरा होता, उत्तम होता, समाधानकारक. म्हणजे विचार करा, ते बालपण होतं. परंतु तेच संस्कार त्याचा भावी काळ ठरवित असतात. मग मोठा झाल्यावर तरुण वयामध्ये ही जर पुन्हा चूक करण्याचा प्रयत्न केला, लहान असताना सर्वांना माफ असतं, परंतु मोठं झाल्यावर, बरोबर की नाही, काळाची बावडी पडेल वा जेव्हा, तेव्हा सोडविना माय बाप. म्हणून समर्थ म्हणाले, ज्या वेळेला आपण बघा कुणाच्या न कळत, आंब्याचं झाड असू दे, आंबे आलेले आहेत, दुपारची वेळ आहे, आणि त्यावेळेला आपण आंबे तोडण्याचा प्रयत्न करतो आणि पळून जातो. चांगलं केलं की वाईट केलं, आपण म्हणतो स्वतःहून, मला कोणी पाहिलं नाही. पण प्रत्यक्ष पाहणारा तुझ्या अंतरी आहे ना. खरा देव तो अंतरी चोरलासे, सद्गुरु विन तो सर्व ठाई न दिसे. बरोबर की नाही. शेवटी बघा, प्रत्यक्षपणे कुणाच्या देखरेखीखाली जरी नसलास तरी ईश्वराच्या देखरेखीखाली कुठून तू जाणार नाहीयेस ना. कारण चराचर सृष्टी संपूर्णपणे जीवसृष्टी विश्वाचा मालक आहे. बरोबर की नाही. झाडाचं पान पडायचं असेल तरी त्याची परवानगी घ्यावी लागते. म्हणून आपल्या सवयींना सुद्धा वळण लागलं पाहिजे. आपण श्रवण करतो पण श्रवणाचं मनन करत नाही, मननाचा निजध्यास होत नाहीये. त्याचप्रमाणे आपण ऐकतो, सगळ्यांचं ऐकतो, पण ऐकल्याप्रमाणे कधीच वळत नाही. मग शेवटी फायदा काय. बरोबर की ना. आई वडील आपल्याला इतकं उत्तमच सांगतात, पण मुलगा आणि मुलगी ऐकायला मागत नाहीये. आपण आपल्या कंप्लेंटी बाहेर सांगतो, शेजारच्यांना सांगतो, आमचा मुलगा ना ऐकतच नाही, आमची मुलगी ना ऐकतच नाहीये, काय करावं आणि काय न करावं. मागणी आहे, नक्कीच पुरवठा होईल. बरोबर की नाही. म्हणून कलियुग आहे. या कलियुगामध्ये प्रत्यक्षपणे आयुष्य ही चिरत्नपेटी, त्या माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरे अर्पुनिया लुटी, आनंदाची करावी. जय जय रघुवीर समर्थ.